नमस्कार शेतकरी मित्रांनो, सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्याने ज्यावेळी आपण जूनच्या 15 आठवड्यानंतर हे कारले पिकाची लागवड करतो, मग त्याच्यामध्ये कारला असेल, काकडी असेल, दोडक्यासारखं पीक असेल किंवा वेलवर्गीय पीक असेल, याच्यामध्ये प्रामुख्याने ज्यावेळी टेम्परेचर कमी येऊन अशा पद्धतीने ज्यावेळी मान्सून ज्यावेळी चालू होणार आहे किंवा पाऊस चालू होणार आहे त्यावेळी आपल्याला प्रामुख्याने चांगल्या पद्धतीने अशा पद्धतीने आपल्याला रोपं पूर्णपणे सेट झाली पाहिजेत. तसेच कंटिन्यू शेंडा चालू असेल, पानाची किपिंग क्वालिटी चांगली राहिली पाहिजे. त्याचबरोबर ज्यावेळी आता पावसाळी वातावरण आहे त्याच्यामध्ये डाउनी मिल्ड्यू असेल किंवा पावडरी मिल्ड्यू असेल, त्याचबरोबर करप्याचा अटॅक असेल, या कोणत्याही रोगाचा अटॅक न होता कमी खर्चामध्ये चांगल्या पद्धतीने प्लॉट डेव्हलप झाला पाहिजे. त्याचबरोबर सुरुवातीला आपण रोपं लागण केली किंवा बियांची टोकणी केल्यानंतर यावेळी बिया उगवून आल्या किंवा रोपं लागण केल्यानंतर 3 ते 4 दिवसानंतर आपल्याला प्रामुख्याने ड्रेंचिंग कोणत्या घेतल्या पाहिजेत, त्याचबरोबर कोणत्या फवारण्या घेतल्या पाहिजेत याविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. आता ही रोपं लागण केल्यानंतर आपल्याला ह्या रोपांना आता 15 दिवस पूर्ण झालेले आहेत. याला आपण 2 ड्रेंचिंग घेतलेले. रोपं लागण केली, त्याच्यानंतर आपण तिसऱ्या दिवशी आपण पहिली ड्रेंचिंग घेतली की ज्याच्यामध्ये प्रति लिटर पाण्यासाठी किंवा 15 लिटरच्या पंपासाठी कॅपिटल ॲग्रोचं स्प्राउट हे 50 ml, त्याच्यासोबत ICL कंपनीचं 757 हे 757 हे 100 ग्रॅम व 22 टीन हे 15 ग्रॅम याची पहिली ड्रेंचिंग करून घेतली. ही ड्रेंचिंग झाली, त्याच्यानंतर 4 ते 5 दिवसानंतर आपण दुसरी ड्रेंचिंग केली की ज्याच्यामध्ये आपण स्ट्रायकर हा प्रतिपंपासाठी 50 ग्रॅम, त्याच्यासोबत आपण 1261 100 ग्रॅम, इसाबियन हे 40 मिली याचं आपण दुसरी ड्रेंचिंग केली. या 2 ड्रेंचिंग झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता चांगल्या पद्धतीने प्लॉट हा डेव्हलप झालेला आहे. आता आपण त्याला तिसरी एक ड्रेंचिंग केली व त्याच्यानंतर आपण ही माती भरून घेतली. माती भरल्यानंतर आता 1-2 दिवसापूर्वी चांगल्या पद्धतीने पावसाला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे पूर्ण प्लॉटमध्ये चांगल्या पद्धतीने ग्रोथ असेल किंवा प्लॉट चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेला आपल्याला हा पाहायला मिळत आहे. आता तिसऱ्या ड्रेंचिंगमध्ये आपण ICL कंपनीचं आपल्याला जे 16-12-36 ही ग्रेड पाहायला मिळते ते आपण घेतली. त्याच्यामध्ये आपण ती 100 ग्रॅम पंपाला घेतली. त्याच्यासोबत आपण थायमिथॉक्झॉम जो तुम्हाला स्लेअर प्रो असेल किंवा टाटा कंपनीचं ट्रॉट असेल हे आपण 40 ml घेतलं. व त्याच्यासोबत आपण बोरगावे कंपनीचा फार्मराईज हा आपण 30 ग्रॅम प्रतिपंपासाठी घेतला व त्याची एक गच्च ड्रेंचिंग करून घेतली की ज्यामुळे आपण चांगल्या पद्धतीने रोपं सेट झालेले आहेत. चांगल्या पद्धतीने कंटिन्यू आपण पाहू शकता शेंडा चांगला चालू आहे. आता याला फवारणी आपण सिंजेंटा कंपनीचं मिनेक्टो एक्स्ट्रा याची प्लेन फवारणी एक दिलेलं आहे. त्यामध्ये आपण मिनेक्टो एक्स्ट्रा 15 लिटर पाण्यासाठी 2 ml, त्याच्यामध्ये तुम्हाला बेनिव्यामधील घटक सायंट्रानिलिप्रॉल व ल्युफेनोरान म्हणजे जो तो इव्हिसेंटमध्ये पाहायला मिळतो तो पाहायला मिळतो. याच्यामुळे नागाळे असेल, सुरुवातीला येणारा थ्रिप्स असेल किंवा जे आपल्याला रसशोषक किडे असतील त्याच्यावर चांगल्या पद्धतीने जास्त दिवस आपल्याला चांगलं कव्हरेज मिळतं. ही पहिली फवारणी झाली. याच्यानंतर आपण 2 दिवसानंतर एक फवारणी करून घेतली ज्याच्यामध्ये ICL कंपनीचं ॲक्वामाराइन हे प्रति लिटर पाण्यासाठी 1.5 मिली, त्याच्यासोबत 113624 हे प्रति लिटर पाण्यासाठी 3 ग्रॅम, त्याच्यासोबत आपण अँट्राकॉल हे प्रति लिटर पाण्यासाठी 2 ग्रॅम याची एक फवारणी करून घेतली. या 2 फवारणीमध्ये तुम्ही पूर्ण प्लॉट हा चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेला आहे. चांगल्या पद्धतीने पूर्णच्या पूर्ण हे सगळे रोपं सेट झालेले आहेत. आता 1-2 ते 3 दिवसामध्ये आपण पहिली बांधण करणार आहे. याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता चांगल्या पद्धतीने ज्यावेळी आपण लागण केली किंवा रोपं लावली त्यावेळी हाय टेम्परेचर होतं, त्याच्यामध्ये सुद्धा कोणत्याही प्रकारचं 100% पूर्ण प्लॉट हा सेट झालेला आहे. कोणती मर असेल किंवा डम्पिंग असेल, कॉलरॉट असेल, याचा कोणताही इश्यू आलेला नाही. चांगल्या पद्धतीने प्लॉट डेव्हलप झालेला आहे. आता एक 8 ते 10 दिवसानंतर आपण ह्या प्लॉटचा दुसरा व्हिडिओ देणार आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला ज्यावेळी प्लॉट डेव्हलप होतो पहिली बांधण होती त्याच्यानंतर खतांचं मॅनेजमेंट असेल किंवा फवारण्यांचं नियोजन हे कशा पद्धतीने ठेवलं पाहिजे याविषयी आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. तर चला, आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर सांगा. तसेच आपण चॅनलवर प्रथम आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.